आता बातमी नाशिकमधून सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं गोंधळ घातलेला आहे। माधवी जाधव या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा हा सगळा गोंधळ होता। भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असं विचारत या महिला कर्मचाऱ्यानं आक्षेप घेतला। महिला कर्मचाऱ्याकडून जाब विचारण्याचाही प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही, महिला कर्मचाऱ्यानं चांगलंच ठणकावल्याचं पाहायला मिळतंय। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी आळूचे गारे उपसी। तर माधवी जाधव या वनविभागाच्या कर्मचारी आहे आणि त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावेळी मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेला आहे। भाषणादरम्यान गिरीश महाजनांनी आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न विचारत माधवी जाधव यांनी यावेळी गोंधळ घातला। तर पोलिसांनी तात्काळ या महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी कुणालाही घाबरत नाही असं उत्तर यावेळी माधवी जाधव यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर माधवी जाधव यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केलं आणि त्यांच्या भाषणावरती आक्षेप घेत या महिला कर्मचाऱ्यांनी मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं असा प्रश्न यांनी विचारला।